या सर्वांमधून ही मराठी भाषा या गोमंत भूमीत फुलत आहे, रुजत आहे. तर मी श्री संजय गोवेकर सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. त्याचप्रमाणे त्यांनी आपली जी छोटीशी कविता आहे ती पण या ठिकाणी सादर करावी. धन्यवाद. व्यासपीठावरील मान्यवर, आजचे प्रमुख पाहुणे श्री प्राध्यापक नवसो, तसेच आमचे प्राचार्य सुनील सर आहेत इथं, आणि मराठी विभाग प्रमुख आणि माझे मित्र समीर नाईक आणि माझ्या विद्यार्थी. मी जास्त वेळ नाही घेणार. आता संधी इथे येऊन कवी कुसुमाग्रजांना त्यांना प्रेमाने आपला हार किंवा कार्यक्रमाची सुरुवात केली आणि त्यांचीच ही कविता मी तुमच्या समोर सादर करतोय. तर म्हणजे ही कविता आम्ही ज्यावेळेला मला वाटतं 5वी 6वी काहीतरी 7वीमध्ये ज्यावेळेला होतो त्यावेळेला ही कविता आम्हाला शिकवण्यात आली आणि ती अजून स्मरणात आहे. पण तरीसुद्धा त्याचा थोडासा मी माझ्या मोबाईलवरला वापर करतोय. अनामविरा ही त्यांची कविता कुसुमाग्रजांची. त्याला संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि स्वर होते लता मंगेशकर. पण मी मला ज्या शिक्षकांनी ज्या चालीत ही कविता शिकवली होती त्या चालीत मी इथं सादर करतो. अनामवीरा जिथे झाला तुझा जीवनात, स्तंभ तिथे ना कोणी बांधला पेटली ना वाट. धग धग त्या समराच्या ज्वाला या देशाकाशी, जळावयास्तव संसारातून उठोरिया झाशी. मुकपणाने तमी लोपती संधेच्या रेषा, मरणामध्ये विलीन होसी ना भयनाशा. जनभक्तीचे तुझ्यावरील चौधारले भाव, रियासतीवर नसे नोंदले कोणी तुझे नाव. जरी न गातील भाट गपावर तुझे यशोगान, सफल झाले सफल हे रे तुझेच बलिदान. काळोखातून विजयाचा ये पहाटचा तारा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. अशी ही सुंदरशी कविता अनामवीरा ही कविता कुसुमाग्रजांची. एवढ्या सुंदर शब्दांनी एवढ्या सुंदर भावनेने आपल्यामधली जी राष्ट्रभावना, आपल्यामध्ये जो देशाबद्दलचा जो अभिमान असतो, का मी त्याग करायला पाहिजे देशासाठी, हे उत्तम अगदी स्पष्ट अशा शुद्ध अशा आणि अगदी प्रामाणिकपणे त्याने मांडलेला आहे. तर कुसुमाग्रजांचा हा एक वेगळा आयाम आपल्याला भेटतो, देशभक्ती. आणि प्रत्येक माणसानं देशभक्त कशाला असायला पाहिजे, का असायला पाहिजे, हे त्यांनी ह्या कवितेमधून सांगितलेलं आहे. आणि समीर सर तसेच मराठीचे सर्व विद्यार्थी ज्यांनी अथकसा परिश्रम करून हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे, त्यामुळे मी सर्वांचे स्वागत करतो, तसेच हार्दिक अभिनंदन करतो. थँक्यू. सुंदर अशा कुसुमाग्रजांच्या कवितेने राष्ट्राबद्दलचे जे स्फुरण आहे ते आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या समोर आपले प्राध्यापक, कोकणीचे प्राध्यापक श्री संजय गोवेकर सर यांनी या ठिकाणी मांडले. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. गोमंत भूमीत कोकणी आणि मराठी या दोन्हीही भाषा हातात हात घालून या ठिकाणी सादर होताना आपल्याला आमच्या महाविद्यालयातच पाहायला मिळतील. आणि उत्तम प्रकारे दोन्ही भाषा या एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुकंठ या तत्वावर इथे पुढे जाताना आपल्याला दिसत आहे. मी आजचे आपले प्रमुख पाहुणे श्री नवसो परब सर
यांना आता विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित माझे सर्व गुरुजन वर्ग, समोर बसलेले माझे गुरुजन वर्ग आणि इथे ज्या एका कार्यासाठी आपण जमलेलो आहोत त्या सर्व माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणी, खरं तर माझ्या सोबत जे मंचावर बसलेले आहेत किंवा व्यासपीठावर बसलेले आहेत ते सगळे तेजस्वी सूर्य आहेत. त्यांच्या कर्तृत्वाने, त्यांच्या ज्ञानाने ते तेजस्वी सूर्य आहेत आणि त्यामुळे त्यांच्या समोर, त्यांच्या ज्ञानाच्या तेजा पुढे माझ्यासारख्या काजव्यानं लुकलुकणं बरोबर होत नाही. तरी सुद्धा तिथे बोलण्याचं धारिष्ट्य मी करतो, कारण हा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करत आहोत. मला माहिती आहे की 12 वाजून गेलेले आहेत, त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर 12 वाजण्याची वेळ मी निश्चित येऊ देणार नाही. कारण किती बोलायचं यापेक्षा काय बोलायचं आणि काय बोलायचं यापेक्षा किती बोलायचं हे मला माहिती आहे. मराठी भाषा खरं तर ही नुसती भाषा नसून ती आपली संस्कृती आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. मुळात मराठी भाषेचा इतिहास इकडे सांगायला मी आलेलोच नाही, कारण मराठीचा इतिहास, मराठी भाषा कशी निर्माण झाली हे सगळं सगळ्यांना माहिती आहे. सगळं ते अभ्यासामध्ये किंवा आपल्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा असतं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की 3 गोष्टींचं आपण सदैव ऋणी राहिलं पाहिजे. एक म्हणजे आपली माता, त्याच्यानंतर दुसरी मातृभूमी आणि त्याच्यानंतर तिसरी मातृभाषा. खरं तर ह्या 3 त्रिकोण बिंदूंनीच आपलं जीवन बांधलेलं असतं. जन्म देणारी जी असते ती माता, त्याच्यानंतर आपल्याला मातृभूमी आसरा देते आणि मातृभाषा जी असते ती आपल्या अस्तित्वाला ओळख देत असते. किंबहुना या मातृभाषेतनंच लहानपणी जे आपलं बाळकडू असतं ते आपल्याला मिळत असतं, जे संस्कार असतात ते मिळत असतात. आणि म्हणून मराठी भाषेविषयी बोलताना ही नुसती भाषा नाही तर ती आपली मूळ संस्कृती आहे. बऱ्याचपैकी असं म्हटलं जातं की मराठी भाषा ही गोमंतकाची भाषा नव्हे, ती महाराष्ट्राची भाषा आहे. हे खरोखर तिथं बरोबर नाही, कारण ह्या भाषेमध्ये महाराष्ट्रापेक्षाही मराठीला गोमंतकामध्ये समृद्ध अशी इतिहासाची परंपरा आहे आणि ती आपल्या संतांनी, त्या आपल्या पूर्वजांनी रुजवलेली होती. आणि अजूनही आपले पूर्वज म्हणा किंवा अजूनही आपली जी एक विशिष्ट प्रकारची पिढी आहे ती मराठी भाषाची ती जोपासना करताना आपल्याला आजही पाहायला मिळते. फक्त आपलं होतंय काय की तरुणांनी, किंवा मी सुद्धा एक तुमच्यासारखाच तरुण आहे, आपण खरं तर आपल्या देशाचे, आपल्या गोमंतकाचे भविष्य आहोत. त्यामुळे यात आपल्या जबाबदाऱ्या नेमक्या आपल्या मातृभाषेविषयी, आपल्या मातृभूमीविषयी काय आहे हे सगळ्यांनी ओळखायला पाहिजे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की इतकी वर्षाची समृद्ध परंपरा मराठी भाषेला आहे. तो इतिहास मी सांगत बसणार नाहीये, पण इतकी वर्ष होऊन सुद्धा पोर्तुगीजांनी जवळजवळ 450 वर्ष आपल्या गोव्यावर राज्य केलं. एवढा इतिहास किंवा एवढा मराठी भाषेवर घाला घालून ही मराठी संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न करून सुद्धा ती मराठी संस्कृती नष्ट झाली नाही. याचाच अर्थ त्या मराठी भाषेचा इम्पॅक्ट फॅक्टर जो आहे तो अजूनही तितकाच मजबूत आणि शाबूत आहे. कारण मुळात ह्या भाषांची जी मुळं आहेत ना, ही मुळं इथल्या मातीत खोलवर रुजवलेली आहे. त्याचं श्रेय जे आहे ते आपल्या पूर्वजांना, निश्चितच ते संत आणि इतर त्यानंतर जे थोर कवी होऊन गेले त्यांना जातं. तर एक गोष्ट इकडे लक्षात घ्या की आपल्या मातृभाषेवर प्रेम किंवा आपल्या मराठी भाषेवर प्रेम याचा अर्थ दुसऱ्या भाषेचा दुस्वास नव्हे, निश्चितच नाही. कारण आजकाल झालेलं काय सर की या भाषांच्या नावाखाली हाणामाऱ्या चाललेल्या आहेत, आपली मन फिटवण्याचा प्रयत्न केलेला करत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या संभ्रमांना बळी न पडता आपण, मला वाटतं सगळेजण शिक्षित आहोत, सुशिक्षित आहोत. आणि जर असं असेल तर काय चांगलं आणि काय वाईट हे आपल्याला समजतं, आपण विचार करू शकतो. देवाने जर आपल्याला ती सत्सद विवेक नावाची गोष्ट दिलेली आहे तर तशा प्रकारे विचार करून काय योग्य आणि काय
अयोग्य हे दुसऱ्याच्या सांगण्यावरून नाही न ठरवता तुम्ही स्वतः ठरवा की हे जे सांगतायत हे आम्हाला फितवण्याचं कार्य करत आहे की वेगळ्या दृष्टीने कुठल्या तरी देतात. आणि जर ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला समजल्या किंवा कळून चुकल्या ना, तर मला वाटतं भाषा द्वेष नावाची जी गोष्ट आहे ती या समाजात राहणार नाही. कारण मुळात आपण जन्मतो ती कुठली इतर भाषा शिकून नव्हे तर आपली मातृभाषा शिकून, भले ती कोकणी असेल ना किंवा मराठी असेल. आणि मी तुम्हाला इकडे सांगितलेलं आहे मी जास्त बोलणार नाही आणि खरं तर मार्गदर्शन वगैरे करण्यासाठी किंवा ती दृष्टी देण्यासाठी निश्चितच आलेलो नाहीये. माझा जो काही अनुभव आहे, जो माझ्या शिक्षकांकडनं मिळालेला आहे, जो इतकी वर्ष मला महाविद्यालयामध्ये शिकवताना किंवा एक स्टुडंट किंवा विद्यार्थी म्हणून शिकताना जो मला जाणवलेला आहे ते मी तुमच्याकडे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा करतोय. सो एकंदरीतच एक गोष्ट लक्षात घ्या की मराठी भाषा इथल्या संस्कृतीमध्ये रुजली ती फार प्राचीन अशी त्याला परंपरा आहे. कृष्ण भट्ट भानकर माहिती असतील तुम्हाला किंवा विठ्ठल केरीकर माहिती असतील. हे सगळे संत जे होऊन गेले, या संतांनी ह्या गोमंतकाच्या भूमीमध्ये मराठी भाषा रुजवली, मराठीतून रचना केली आणि त्याचाच संदर्भ घेऊन किंवा त्याच्याच आधारे महाराष्ट्रामध्ये जे दिग्गज लेखक होते ना, या दिग्गज लेखकांनी आपल्या साहित्य कृती निर्माण केलेल्या आहेत. आत्ताच एक नांदी मराठी नाट्यगीताची इथे मराठी नाटकाची सादर केली. तुम्हाला माहिती आहे की मराठी नाटकाचा इतिहास हा गोव्यामध्येच मूळ आहे. कारण मराठी संगीत रंगभूमीची जी मुहूर्तमेढ रोवली गेली ना सर, ती आपण म्हणतो की अण्णासाहेब किर्लोस्करांनी रोवली. पण तुम्हाला माहिती आहे का, ह्या अण्णासाहेब किर्लोस्करांनी इथल्या पणजी मधल्या गावडोंगरी नावाच्या गावामध्ये येऊन कृष्ण भट्ट भानकर डोंगरी जे ओल्ड गोव्याच्या जवळचा जो गाव आहे तिकडे, त्या गावामध्ये ते कृष्ण भट्ट भानकर नाट्य रचना करत होते. शुगरंबा संवाद सारखी त्यांनी, अहिल्योद्धार सारखी त्यांनी नाटकं लिहिली आहे. आणि हे अण्णासाहेब किर्लोस्कर जे होते ते गोव्यामध्ये मिठाच्या व्यापारासाठी आलेले होते. त्यांना कोणीतरी सांगितलेलं आहे की एक असा माणूस आहे तिकडे, तो नाटकं लिहितो आणि सादर पण करतो. आणि मग अशा वेळी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अण्णासाहेब किर्लोस्करांनी सगळ्यात पहिल्यांदा संगीत शाकुंतल आणि संगीत सौभद्र हे इतिहासात गाजलेलं संगीत नाटक लिहिलेलं आहे. सो मग मूळ जी प्रेरणा आहे ती कुठून मिळाली? गोमंतकाकडूनच मिळालेली आहे. गोव्याच्याच माणसांनी ही परंपरा रुजवलेली आहे. इतकंच नव्हे तर कदाचित इथे बसलेल्यांना थोड्यांना माहिती नसेल किंवा बऱ्याच जणांना माहिती असेल की मराठीतली तिकडे जास्त प्रमाणात मला स्त्रियांचं प्रभुत्व दिसतंय. एक सुंदर इथे पकवाचं वादन केलंय. खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे. कारण पकवाचं वादन करणं ही सोपी गोष्ट नाही आणि मुली या क्षेत्रामध्ये येतात. ही खरोखरच मराठीसाठी अभिमानाची बाब आहे. कारण मग असं म्हणावं वाटतं की या नुसत्या सावित्रीच्याच मुली नाही तर या जिजाऊच्या लेकी आणि मंगल मर्दिनी ताराऊच्या सुद्धा लेकी आहेत की यांना जसा शृंगार करता येतो तशाच पद्धतीने हातामध्ये खड्ग सुद्धा धारण करून स्वतःची कला सुद्धा दाखवता येते. सो स्त्रियांचं बोलायचं झालं तर तुम्हाला माहिती आहे का, आपण मराठी महाराष्ट्र म्हणतो. तुम्हाला माहिती आहे का की मराठीतली सगळ्यात पहिली जी स्त्री नाटककार होती ती आपल्या गोव्याची आहे. मराठी ओव्हरऑल मराठीचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळी मराठीतलं पहिलं नाटक एका स्त्रीने लिहिलेलं आहे. ती स्त्री सुद्धा आमच्या पेटण्याची हिराबाई पेटणेकर तिचं नाव, जिने जयेंद्र विडंबन सारखं संगीत नाटक लिहिलं. इतकंच नव्हे तर तुम्हाला माहिती नसेल एक नाटक सुद्धा त्याच्यावर आलेलं आहे बालशेची विहीर नावाचं, की जे मोठमोठे दिग्गज होते श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांसारखे, कृष्णाजी प्रभाकर काढीलकरांसारखे, राम गणेश गडकऱ्यांसारखे ज्यांनी मराठी भाषा समृद्ध केली त्यांच्या नाटकांना यांनी चाली दिलेल्या आहेत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की संपूर्ण कोकण जो पट्टा आहे त्याच्यामध्ये आपला गोवा पण आला असेल. ह्या कोकण पट्ट्यामध्ये मराठीमध्ये जो काही इतिहास घडवला गेलाय ना आणि जे काही इतिहासामध्ये परिवर्तन झालेलं आहे ते सगळंच्या सगळं ह्या कोकणामध्ये आणि गोव्यामध्येच झालेलं आहे. नाटकाची प्रेरणा गोमंतकामध्ये, मराठी पहिली स्त्री नाटककार गोवा, त्याच्यानंतर मोठमोठे दिग्गज ज्यांनी संगीत क्षेत्रामध्ये नाट्य क्षेत्रामध्ये नाव गाजवलेलं आहे. पण आपली लता मंगेशकर असेल, त्याच्यानंतर मग मास्टर दीनानाथ मंगेशकर असतील, यासारखे नाटककार आणि गायिका सुद्धा गोव्यातूनच निघालेले आहेत आणि त्यांनी संपूर्ण जगावर राज्य केलेलं आहे. जितेंद्र अभिषेकी जे
एक दिग्गज असे संगीतकार गायक होऊन गेले, ते सुद्धा तुमचेच फोंड्याचेच. एवढंच नव्हे तर आपण आधुनिक मराठीचा काळ बोलतो, माहिती आहे ना, आधुनिक मराठी कविता वगैरे जिथून सुरुवात झाली. कुठला होता हा? कृष्णाजी केशव दामले. केशव हे कुठले? रत्नागिरीचे, कोकणातले. लोकमान्य टिळक कुठले? कोकणातले. सगळ्यांचं जे मूळ आहे ना, हे सगळंच सगळं कोकण भूमी आहे. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की आपण विसरत चाललेलो आहोत आणि आपल्याला आपली भाषा बोलायला लाज वाटते. माफ करा, कुठेतरी जातो आपण आणि आपल्याला ती भाषा बोलता येत नाही आणि त्याच्यानंतर मग आपण उगीच काहीतरी मोठं आहोत असं दाखवण्याचा आव आणतो आणि नको ती भाषा किंवा एकंदरीतच जी आपल्या अंगवळणाची भाषा आहे ती बोलण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटतंय की आपण ज्या भाषेमध्ये आपलं प्रभुत्व आहे त्या भाषेमध्ये बिनधास्त व्यवहार करावा. कोणी अडवलेला आहे? या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घेणं महत्वाचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी कळल्या तरच आपण आयुष्यामध्ये काहीतरी यशाची शिखरं गाठू शकतो. लक्षात घ्या की सगळे आपण इकडे जमलेलो आहोत ते काहीतरी करून दाखवण्यासाठी, पण आपली नियती, आपली परिस्थिती किंवा आपलं आयुष्य आपल्याला कुठे नेईल हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी तयार राहावं आणि आलेल्या संधीचं सोनं करायला शिकावं, ही गोष्ट लक्षात घ्या. एक छोटीशी गोष्ट सांगेन आणि इकडे मी थांबतो. कारण मराठी भाषेविषयी, मराठीच्या इतिहासाविषयी, मराठीच्या परंपरेविषयी बोलणं खूप आहे. दिवस कमी पडतील. आपल्या संतांनी, ज्ञानेश्वरांनी रुजवली ती मराठी आहे. त्याच्यानंतर संत तुकारामांनी त्याच्यामध्ये भर घातली. त्याच्यानंतर समर्थ संप्रदायामध्ये रामदासांसारख्यांनी भर घातली. त्याच्यानंतर पंडित आले, पंडितांनी वेगवेगळी ग्रंथरचना करून त्याच्यामध्ये भर घातली. त्याच्यानंतर शाहिरी वाङ्मय आलं, पोवाडे लावण्या रचून त्यांनी भर घातली. त्याच्यानंतर मग आधुनिक कवी आले. एवढंच काय तर जे आपले पूर्वज सकाळी उठल्यानंतर एक भोपाळी ऐकायचे, घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, ही सुद्धा आपल्या पेडण्याच्याच माणसाने विठ्ठल केरीकरांनी लिहिलेली आहे. त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या नावाने कमवली गेली. सो परिस्थिती आपल्याला कुठे कशी नेईल हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येक आलेल्या क्षणाला सामोरं गेलं पाहिजे, हेच आपण आज शिकलं पाहिजे. मराठीच्या ह्या गौरव दिनाच्या निमित्ताने त्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. एक गोष्ट लक्षात घ्या की मराठी भाषा गौरव दिन हा 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो, पण मराठी राजभाषा दिन जो आहे तो 1 मेला साजरा केला जातो. हा त्याच्यामध्ये गौरव दिनामध्ये आणि राष्ट्रभाषेमध्ये फरक आहे. तर मी सांगत होतो की रंगमंचावर एक नाटक सुरू होतं आणि त्याच्यानंतर मग ते नाटक सुरू असता असता एक जी स्त्री असते, जी कला आपली सादर करत असते, ती अचानक चक्कर येऊन पडते, बेशुद्ध होते आणि विंगेमध्ये तिचा एक लहान मुलगा असतो. आपली आई तिकडे नाट्य सादर करताना पडलेली आहे, बेशुद्ध पडलेली आहे. हे जेव्हा तो बघतो त्यावेळी विंगेतनं थेट त्या स्टेजवर येतो, रंगमंचावर येतो आणि बेशुद्ध अवस्थेतील आपल्या आईला तो विंगेमध्ये घेऊन जातो. इकडे प्रेक्षक काय पाहायला आलेले असतात, नाटक पाहायला आलेले असतात. सो प्रेक्षक गोंधळ गडबड सुरू करतात. तो मुलगा बिचारा खूप घाबरतो. प्रेक्षक तर त्याच्यामध्ये पैसे देऊन आलेले असतात, त्यांना नाटक तर हवंच असतं, त्यांना मनोरंजन हवंच असतं. सो एक गोष्ट लक्षात घ्या की तो जेव्हा घाबरा होतो त्यावेळी तो थेट ते सगळं तिथे टाकून स्टेजवर येतो आणि आपल्या परीने रसिकांचं मनोरंजन करायला सुरुवात करतो. वेगवेगळे हावभाव करून, वेगवेगळी वाक्यरचना वगैरे म्हणून आपल्या विशिष्ट प्रकारच्या हावभावाने तो प्रेक्षकांचं मनोरंजन करतो आणि सगळ्या प्रेक्षकागृहामध्ये टाळ्यांचा कडकडाट होतो. पण ह्या मुलाचं लक्ष मात्र त्याच्या आई तिकडे बेशुद्ध पडलेली आहे ना, तिथे राहत असतं. तिचं काय होणार, तिचं काय झालंय याच्याकडे सगळं लक्ष जातं. लगेच संपल्यानंतर प्रेक्षकांची वाहवा मिळवली जाते किंवा सगळे प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करतात आणि तो मुलगा आपल्या आईकडे धावत धावत येतो. आपली आई अपघातग्रस्त झाली, ती बेशुद्ध पडली म्हणून अपघाताने रंगमंचावर येणारा तो मुलगा एक दिवस चार्ली चॅपलिन म्हणून फेमस होतो. लक्षात घ्या. सो अशा प्रकारे आपलं आयुष्य किंवा आपली परिस्थिती आपल्याला कुठे नेईल हे सांगता येत नाही. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की आलेल्या परिस्थितीला सक्षमपणे तोंड देणं महत्वाचं असतं आणि म्हणून मुळात आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शिकता आल्या पाहिजे.
आणि ह्या गोष्टी कधी आपल्या सक्षम होतात, सुदृढ होतात, तर आपण ज्यावेळी आपल्या मातृभाषेतून बोलतो त्यावेळी. सर नेहमीच मला सांगायचंय, आणि असे बरेच जण सांगतात की जो मुलगा लहानपणी आपल्या मातृभाषेतून शिकतो तो जगातली कुठलीही भाषा शिकू शकतो. सो इतकी एकच गोष्ट मी सांगतो. मला माहिती आहे उशीर खूप झालेला आहे, तुम्हाला भूक पण लागलेली असेल. जाता जाता या मराठी दिवसाचं एक महत्व ते म्हणजे आजपासून आपल्या संतांनी म्हटलेलं आहे की मराठीत बोला, मराठीत चाला, मराठीत घाला शिव्याशा. तर जे काही बोलायचं आहे ते आपल्या मातृभाषेतनं बोला, कारण मराठी भाषेचा गोडवा खूप आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, एक शेवटची 2 मिनिटं घेतो की अमेरिकन एक भाषा तज्ज्ञ आहे, भाषा अभ्यासक आहे, मॅक्सन बन्सन नाव त्याचं. त्याने एका आर्टिकलमध्ये लिहिलेलं होतं की मराठी भाषा ही खूप सुंदर आणि खूप छान आहे, बट ते लहानपणापासून काय शिकवते माहिती आहे? हिंसा करायला शिकवते, असं तो गमतीने म्हणतो. कारण आमच्या मराठीमध्ये किंवा ह्या मराठी भाषेमध्ये इतकी विशेषणं आहेत की आपण सामाजिक व्यवहारामध्ये सुद्धा ही विशेषणं ही लहानपणापासून शिकत जातो आणि एक प्रकारची ती हिंसा शिकतो. म्हणजे खरं तर ते ती स्फूर्ती जी आहे ती शिकतो. पाय मोडणं, त्याच्यानंतर अक्षरांची काना मात्रा खाऊन टाकणं, वेलांटी खाणं, त्याच्यानंतर त्याच्या समाजशास्त्राचा जर विषय बघायला गेला तर पाय मोडणं असेल, त्याच्यानंतर मग डोक्यावर मिऱ्या वाटण्या असतील, किंवा त्याच्यानंतर मग पाय ओढणं असेल, रक्त आटवणं असेल, डोक्यावर पडणं असेल, डोक्यात जाणं असेल, ही विशेषण बघा. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या थोड्याशा हिंसात्मक स्वरूपामध्ये आहेत. म्हणजेच काय तर ही भाषा जी आहे ती पाहायला गेलं तर तेवढी सोपी नाहीये. भले जगामध्ये तिचं 10वं स्थान आणि भारतामध्ये तिचं 3रं स्थान बसलं तरी सुद्धा ही भाषा अंगवळणी पडण्यासाठी पहिल्यांदा त्या भाषेसाठी समर्पण बुद्धीचा जो भाव आहे तो ठेवला पाहिजे असं मला वाटतं. आपण सगळेच सुज्ञ आहोत, त्यामुळे मनोरंजनाबरोबरच कधी कधी प्रबोधनाची सुद्धा आवश्यकता असते. ही गोष्ट लक्षात घ्या. आपल्या भाषेवर प्रेम करा, आपली भाषा जगवा, समृद्ध करा आणि शेवटचं म्हणजे लिहित जा. कारण लिहिल्यानं आणि पुस्तकं वाचत जा अजून एक महत्वाचा विषय. कारण पुस्तकं वाचल्यानं, लिहिल्यानं मस्तक सुधारतं आणि जे मस्तक सुधारलेलं असतं ते कधीच कुणापुढे नतमस्तक होत नाही. हा सुद्धा एक इतिहास आहे. धन्यवाद. खूप छान असं उद्बोधक असं आणि त्याचप्रमाणे वैचारिक मांडणी ही विस्तृतपणे आपल्यासमोर मांडणारं जे विवेचन आहे ते श्री नवसो परब सर यांनी या ठिकाणी केलेलं आहे. सरांनी काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी नमूद केले की मराठी भाषेची पाळीमुळे ही गोमंतकात कशा प्रकारे विस्तारलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी उदाहरणासही याची मांडणी या ठिकाणी केली. मराठी भाषेवर प्रभुत्व निर्माण करा आणि आलेल्या प्रत्येक संधीचे सोनं करा. त्याचप्रमाणे त्यांनी मातृभाषेचं हे जे काही महत्त्व आहे ते त्यांनी विशद केलेलं आहे. भाषेवर प्रेम करा आणि भाषा जगवा असा सुंदर संदेश त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. मी आता आजचे जे आपले व्यासपीठावर मान्यवर उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो की श्री नवसो परब सर यांना एक छोटीशी भेटवस्तू देऊन त्यांचा इथे सत्कार करावा. मी गणेश सरांना विनंती करतो आणि सुनील सरांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर प्रेमाचं प्रतीक म्हणून श्री नवसो परब सरांना आपल्या महाविद्यालयातर्फे ही भेट प्रदान करावी. टाळ्यांच्या गजरात मान्यवरांचं आपण स्वागत करावं. धन्यवाद सर. मी आता मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी प्रेक्षकगृहामध्ये आसनस्थ होऊन पुढील होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. सर्वप्रथम
मी मंजिताईला विनंती करतो की तिने आपली कविता सादर करावी. मी कुसुमाग्रजांची एक कविता सादर करत आहे. मराठी माती. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा. हिच्या संघाने जगल्या दाऱ्या खोऱ्यातील शिळा. हिच्या कुशीत जन्मले काळे कणकर हात. हिच्या कुशीत जन्मले काळे कणकर हात. ज्याच्या दुर्दम्य धीराने केली मृत्यूवर मात. नाही पसरला कर कधी मागायास दान. नाही पसरला कर कधी मागायास दान. स्वर्ण सिंहासनापुढे कधी लावली न मान. हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वारी. हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वारी. हिच्या पुत्रांच्या बाहूत आहे समतेची गवाही. माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दिन. माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दिन. स्वर्ग लोकाहून थोर मला हिचे महिमा. रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी. रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी. चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी. रसरंगात भिजला येथे शृंगाराचा स्वर. रसरंगात भिजला येथे शृंगाराचा स्वर. येथे अहांत द्रवली झाले वसुंधरेचे घर. माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान. माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान. हिच्या दारिद्र्यात आहे भविष्याचे वरदान. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा. हिच्या संगे जगतील माय देशातील शिरा. माय देशातील शिरा. सुंदर अशी कुसुमाग्रजांची कविता लावा ललाटासाठी ही या ठिकाणी सादर झालेली आहे. मी आता प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी अजून एक गीत आपल्या प्रमुख पाहुण्यांच्या समोर सादर करावं. गीताचे बोल आहे लाभले आम्हा सभा. लाभले आम्हा सभा.
महाराष्ट्राच्या मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि कवी सुरेश भट यांनी लिहिल्याप्रमाणे खरंच आपण सर्वजण भाग्यवान आहोत की मराठी सारखी भाषा बोलण्याची, ऐकण्याची आणि लिहिण्याची संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे. ही जी मराठी भाषा आहे ती मराठी भाषा आपल्या प्रत्येकाच्या मनामनात, हृदयात कायम रुजलेली राहील आणि ती याचप्रमाणे पुढेही वृद्धिंगत होत राहील अशी मी आशा करतो. आता यापुढे आपल्या समोर भगवान परब एक पात्री अभिनय करणार आहे. तर कोणतं पात्र आपल्याला आता पाहायला मिळतंय ते या ठिकाणी पाहू. or not to be? That is the question. अरे जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर पत्रा होळीचा तुकडा होऊन जगावं की बेशरम लाचार आनंदानं, की बेफान मर्दानं असा डंक मारावा की निद्रेलाही नकावं जागृतीचा किनारा कधीही. पण मग निद्रेला पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथेच मेघ आहे नव्या स्वप्नात प्रवेश करण्याचा. ही होत नाही म्हणून आम्ही सहन करतो आहे, न जागे पडतो. सहन करतो आहे नेताच्या निर्जीवप्रमाणे होणारे अभिमानावर बलात्कार आणि अखेर अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असणाऱ्या तत्वांची विटंबना आणि अखेर कटोरा घेऊन उभे राहतो आमच्याच मारेकरांच्या दाराशी. अरे त्या तू एवढा कठोर का रे झाला? का आधी आम्ही ज्यांना जन्म दिला तो आम्हा विसरला आणि नंतर आम्हा ज्यांना जन्म दिला तोही तुम्हाला आम्हाला विसरला. आता हे विस्कटलेल्या हाडांचे सापळे घेऊन हे करुणा करा. या धेरड्याने कोणाच्या पायावर डोकं आदायचं? कोणाच्या 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 खरंच खूप छान असं हे सादरीकरण भगवानने या ठिकाणी सादर केलं. हे सादरीकरण नटसम्राट या नाटकातील आहे आणि या नाटकाचे लेखक विवा शिरवाडकर म्हणजेच आपले कुसुमाग्रज आहेत. तर या ठिकाणी मी आता शर्वरी भावे तिला विनंती करतो की तिने कविता या ठिकाणी सादर करावी. नमस्कार. कुसुमाग्रजांची पृथ्वीचे प्रेम ही कविता मी आपल्यासमोर सादर करते. युगा मागुनी चालली रे युगेही, युगा मागुनी चालली रे युगेही, करावी किती भास्करा वंचना, करावी किती भास्करा वंचना, किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना. नव्हाळी तले ना उमाळे उसासे, नव्हाळी तले ना उमाळे उसासे, नती आग अंगात आता उरे, विझोनी आता यौवनाच्या मशाली, उरी राहिले काजळी कोपरी. परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे, परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे, अविश्रांत राहील अनजागती. न जाणे न येणे कुठे चाललेली, कळे तू पुढे आणि मी मागती. दिमाखात तारे नटोनी थटोनी, दिमाखात तारे नटोनी थटोनी, शिरी टाकीती दिव्य उल्का फुले, परंतु तुझ्या मूर्ती वाचून देवा मला वाटले विश्व अंधारले. तुवा सांडलेले कुठे अंतराळात, तुवा सांडलेले कुठे अंतराळात, वेचून या दिव्य तेज कण. मला मोहवाया बघे हा सुधांशू, तपाचार स्वीकारुनी दारुण. निराशेत संन्यस्त होऊन वैसे, निराशेत संन्यस्त होऊन वैसे, ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव, पिसाटा परी केस पिंजारुनी हा,
करी धूमकेतू कधी आजव. पिसारा प्रभेचा उभारून दारी, पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ. करी प्रीतीची याचना लाजुनी, लाल होऊन या लाजरा मंगळ. परी दिव्य ते तेज पाहून पूजून, परी दिव्य ते तेज पाहून पूजून, घेऊ गळ्याशी कसे काजवे. नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहून साहल. तळी जागणारा निखारा उफाळून, तळी जागणारा निखारा उफाळून, येतो कधी आठवणीवर. शहारून येते कधी अंग तुझ्या, शहारून येते कधी अंग तुझ्या. स्मृतीनेच उले सले अंतर. गमेली तुझ्या रुद्र रूपात जावे, गमेली तुझ्या रुद्र रूपात जावे. मिळवणी गळा घालून या गळा, तुझ्या लाल ओठा तरी आग प्यावी, तुझ्या लाल ओठा तरी आग प्यावी. मिठीने तुझ्या तीव्र भाव्या कळा. अमर्याद मित्रा, अमर्याद मित्रा तुझी गोरवी अन, मला ज्ञात मी एक दुर्गिणी कण. मला ज्ञात मी एक दुर्गिणी कण. अलंकारण्याला परिपाय तुझे, अलंकारण्याला परिपाय तुझे. धुळीचेच आहे मला भूषण, धुळीचेच आहे मला भूषण. धन्यवाद. सुंदर अशी कविता या ठिकाणी शर्वरीने सादर केली, त्याबद्दलचे मनपूर्वक आभार. आता आपल्यासमोर कुणाल नाईक हा वराड निघालाय लंडनला हे जे नाटक आहे त्यातील लेखक आहेत लक्ष्मण देशपांडे, म्हणजेच आपले लाडके पु ल यांच्या नाटकातील एक पात्री अभिनय आपल्यासमोर सादर करतात. राम राम पाहुणा, राम राम म्हणा. राम राम. प्रयोगाला सुरुवात करण्याअगोदर थोडक्यात त्याचं कथानक असं आहे की मराठवाड्यातील एक खेडेगाव आहे. या खेडेगावात एक गर्भ श्रीमंत शेतकरी राहतो, ज्याचं घरचं नाव आहे बाप्पा. या बाप्पाला एकुलता एक लेक आहे, ज्याचं नाव आहे काशीनाथ. हा काशीनाथ लय हुशार आहे. सर्वप्रथम खेड्याच्या शाळेत जातो, पहिल्या नंबरात पास होतो. तालुक्याच्या शाळेत जातो, पहिल्या नंबरात पास होतो. शहराच्या शाळेत जातो, पहिल्या नंबरात पास होतो. तिथं त्याचं शिक्षण अटकतं, म्हणून त्याचे वडील बाप्पा त्याला पुढच्या शिक्षणाकरिता लंडनला पाठवतात. तर तिथेही काशीनाथ पहिल्या नंबरात पास होतो. पण पास होता होता एक घोटाळा होतो. तिथल्या एका इंग्रज पोरीच्या तो प्रेमात पडतो आणि गोड स्वप्न घेऊन भारतात आपल्या घरी परततो. घरी परतल्यावरती त्याचे वडील बाप्पा त्याला लग्नाचा आग्रह करतात. काशीनाथ नकार देतो. त्यांच्यात बाचाबाची होते, तडतड होते, धुसफूस होते, काही अटी लावल्या जातात. काशीनाथ त्या स्वीकारतो. काशीनाथच्या ह्या घरामध्ये काशीनाथचे काका काकू, मामा मामी, आजोबा आजी, पोटे सोटे, आपल्या मराठी भाषेत त्याला बारदान म्हणतात. असं बारदान ह्या घरात भरलं होतं. अशा ह्या बारदानात एक अतिशय तरतरीत पोरगा असतो, ज्याचं नाव आहे बबन्या. हा बबन्या तर किती शिकलेला आहे असं म्हणजे बाप्पाला विचारलं तर आपले बाप्पा सांगत की आमचा बबन्या म्हणजे की नाही नॉन मॅट्रिक पास आहे. हा नॉन मॅट्रिक पास असलेला बबन्या हे लग्न निश्चित करतो आणि अख्खं वराड घेऊन लंडनला निघतो. आपण अशी कल्पना करा की हे बाप्पाचं घर आहे. याला इकडे एक दरुजा आहे, इकडे एक दरुजा आहे, मागं एक दरुजा आहे, समोर बैठक आहे, बसऱ्या आहे, अवतीभवती शेत आहे, वावर आहे. हे जे मागं दिसतंय ना हे भिताड आहे. या भिताडावरती फोटो लटकलेले आहेत. यामध्ये लक्ष्मीचा फोटो, खंडोबाचा फोटो, सरस्वतीचा फोटो, गणपतीचा फोटो, मारुतीचा फोटो, मध्ये गांधीनी नेहरू घुसलेले आहे. फोटोच्या खाली उदबत्त्या लावू 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 फोटोच्या काचा पार काळ्या भंगार झालेल्या आहेत. एवढ्या की कधी कधी ह्या काचा ग्रहण बघायला मिळतात. इकडे गाद्या गिरद्या टक्के लोट पडेले आहेत. संपूर्ण घरावरती खेड्यातील गर्भ श्रीमंतीची छाया पसरलेली आहे. काशीनाथ लंडनहून येतो आणि बाप्पा त्याला बोलावून घेतात. घरात कोणी आहे का कोणी? अरे काशीनाथ, काशीनाथ रे कुठं गेला पोट्ट काय